अगं झेनताई, डोकं चक्करावून गेलंय ग माझं. कुठल्याही क्षणी ना चक्कर येईल आता मला, खरंच. आज कोणती ब्रेकिंग न्यूज आहे आता? ब्रेकिंग न्यूज काय सांगू तुला आता? मान्सून सेल, मान्सून अलर्ट. आज शाळेला सुट्टी आहे, शाळेला सुट्टी नाहीये. ऑफिसमध्ये जाऊन काम करायचंय की वर्क फ्रॉम होम आहे. पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, गोल्ड सुद्धा वाढलं, आणि आता तर भाज्या आणि हॉटेलमधलं जेवण सुद्धा महाग झालंय. कसं राहायचं या सामान्य माणसानी? आणि काल तर व्हिडिओ बघितला, अर्थ म्हणे 2 टाइमलाईन मध्ये डिवाइड झालीये. बर, एक प्रश्न विचारू? आज सकाळी उठल्या उठल्या काय पाहिलंस तू? काय म्हणजे? मोबाईल. आणि दुसऱ्यांदा इन्स्टा, फेसबुक, आणि तिसऱ्यांदा मग व्हॉट्सॲप बघितलं. पूर्वी लोक सकाळी सकाळी उठल्यानंतर सूर्यनारायणाचं दर्शन घ्यायचे, आणि आता उठल्या उठल्या मोबाईलची बॅटरी किती येते पाहतात. ऑफिसमध्ये तर ह्याच्याही पेक्षा भयंकर. बॉसने मला हायचा मेसेज पाठवला आणि मी HR नंबर सर्च करायला लागले. मग बॉस काय म्हणाली, लंचला जाऊया का कॅफेटेरियामध्ये? काल व्हॉट्सॲपवर मेसेज आला, आज ना खूप मोठी घटना घडणार आहे रात्री. मी जाम घाबरले होते. मग काय झालं? काय होणार? फोन अपडेट. लोक ट्रॅफिक मध्ये सुद्धा मागून हॉर्न वाजवतात. माझं तर ना ब्लड प्रेशरच खूप वाढतं. पुण्यात सगळ्या ड्रायव्हरना असंच वाटतं, मागून हॉर्न वाजवला की सिग्नल लवकर हिरवा होतो. परवा आमच्या सोसायटीमध्ये 5 मिनिट लिफ्ट बंद झाली, तर एका काकांनी फतवा काढला, ही सोसायटी आता राहण्याच्या लायकीचीच राहिलेली नाहीये. आणि दुसरे काका काय म्हणाले, चला बरं झालं, आज आपला छानसा लेग वर्कआउट होऊन जाईल. पण काय ग झेनताई, अर्थ खरंच 2 टाइमलाईन्स मध्ये गेलीये का? कसं समजणार आपल्याला? हो, एक टाइमलाईन जिथं बॉसचा हाय म्हणजे ले ऑफ, ट्रॅफिकवरचा हॉर्न म्हणजे युद्ध, व्हॉट्सॲप फॉरवर्ड म्हणजे अक्षरशः सत्य, कमेंट म्हणजे अपमान, आणि व्हॉट्सॲप नोटिफिकेशन म्हणजे ब्रेकिंग न्यूज. ही ती पहिली टाइमलाईन. काय खरंच? दुसरी टाइमलाईन म्हणजे ट्रॅफिक, मंद संगीत, पाऊस, गरमागरम भजी, बॉसचा हाय, त्याला छानसा रिप्लाय, आणि डिले म्हणजे मोकळा श्वास, आणि आयुष्य म्हणजे ग्रॅटिट्यूड आणि धन्यवाद. मग अशी ही न्यू अर्थ आहे कुठं? आम्हाला कशी नाही दिसत आहे? गुगल मॅपवर नाही, तुझ्या मनामध्ये आहे. झेनताई, म्हणजे पृथ्वी नाही ना बदलली? नाही ग, तुला या 2 टाइमलाईन्सचं रहस्य कळलं, आणि तुझ्या मनाचं सॉफ्टवेअर अपडेट झालं. लोक म्हणतात पृथ्वी बदलतीये, पण मला वाटतं पृथ्वी तर आहे तिथंच आहे. फक्त काही लोक प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम शोधत बसतात, आणि काही लोक प्रत्येक गोष्टीमध्ये पीस आणि शांतता शोधतात. बस याच त्या 2 टाइमलाईन्स, आणि हाच तो फरक. अशा छोट्याशा छान पण अर्थपूर्ण आणि नॉलेजेबल गोष्टींसाठी झेनताई शर्वरीला फॉलो करत राहा.